+0.5. इथे मात्र काहीही +0.5 वगैरे काही नाही आहे डीप नेकमध्ये. ओके, छाती जर 42च्या पुढे असेल तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, हा तुम्ही जरूर लक्षात ठेवा. आणि मी फ्रंट पार्टचं मार्किंग जेव्हा करत असाल त्यावेळेला बॅक पार्टसारखं या वरच्या लाईनपासून पूर्ण उंचीचं मार्किंग करायचं नाही आणि या सेंटर पॉईंटपासून आपल्याला टोटल उंचीचं मार्किंग टाकायचं असतं आहे. तर या दोन्हींमधली तुम्हाला सोपी कोणती वाटली ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. मेथड नंबर 1 की मेथड नंबर 2. जर कोणतीही लाईन कमी किंवा जास्त असेल तर ही लाईन आपली प्रॉपर आलेली नाही, हे तुम्हाला लक्षात यायला हवं. ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 42 स्टेप्सचा कटोरी पेपर पॅटर्न कसे बनवायचे हे डिटेलमध्ये बघणार आहोत. तर बघा, जसजशी साईज मोठी होत जाते तसं आपल्याला कटोरीमध्ये कोणकोणते मेजरमेंट्समध्ये कशा पद्धतीने बदल करायचा असतो हे या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. शोल्डर टू एपेक्स पॉईंट कसा काढला जातो. जर तुम्ही बॉडीवरून मेजरमेंट प्रॉपर घेतलेलं नसाल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक सेपरेट चार्ट पण दिलेला आहे की साधारणपणे तुम्ही त्या चार्टनुसार तुम्ही तुमचे मेजरमेंट्स चेक करून बघू शकता. तर सर्व अगदी डिटेल गोष्टी यामध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यातूनही जर काही तुम्हाला अडचण आली तर कमेंट करून जरूर विचारा. तर चला पुढे आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर यामध्ये जी मेजरमेंट घेतलेली आहे ती सर्व बॉडी मेजरमेंट्स आहेत. ओके, तर पुढील उंची आहे 16.5 पूर्ण उंची. ही उंची आहे फ्रंटची, ही तुमची कमी किंवा जास्त असू शकते. तुम्ही प्रॉपर बॉडी मेजरमेंट घ्यायचं आहे. मेजरमेंट कसे घ्यायचे असतात याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. पूर्ण उंची पाठीमागच्या बाजूची 15 आहे. शोल्डर आहे 15.5. तयार शोल्डर 3 घ्यायचा आहे. छाती घेर आहे 42. हा फुल बस्ट घेर आहे. ओके, त्यानंतर कंबर घेर आहे 35. पुढील गळाखोली आहे 7.5. मागील गळाखोली आहे 10. शोल्डर टू एपेक्स आहे 11.5. एपेक्स टू एपेक्स आहे 8.5. मुंडा घेर आहे 18. हात उंची आहे 5, 8 आणि 10.5 वरती. ही तीनही मेजरमेंट्स इथे घेर लिहून घेतलेले आहेत. 5 वरती 14, 8 वरती 13 आणि 10.5 वरती 12चा घेर आहे. तर ही मेजरमेंट्स आपण लिहून घेतली आणि त्यानंतर आता कटोरी ब्लाऊजमध्ये आपल्याला बॅक पार्ट या पद्धतीने घ्यायचा आहे डीपमध्ये. ओके, आता टोटल उंची इथे 15 आहे बरोबर. 15 मधला हा गळा आहे तो हा त्यांनी दिलेला आहे 10 इंच बरोबर. म्हणजे पाठीमागची उंची आपली किती बेल्टची राहणार आहे 5 इंच. तर हे मी इथे लिहून घेतलं. जर समजा कस्टमरने तुम्हाला असं दिलं की इथे फक्त 5 इंच पाठीमागे बेल्ट राहू दे, तर आपल्याला गळ्याची उंची काढण्यासाठी सूत्र काय वापरायचं आहे, पूर्ण उंची वजा मागील बेल्टची उंची. पूर्ण उंची 15 आहे, वजा केले मागील बेल्ट उंची 5, तर उत्तर येणार आहे 10. ओके, क्लिअर झालं. यानंतर आता आपल्याला आपला डीप आहे, तर डीप असेल त्यावेळेला आपल्याला शोल्डर मायनस करावे लागतात आणि ते एक्झॅक्टली किती करायचे, कुठली म्हणजे आपला गळा पाठीमागचा किती असल्यानंतर किती शोल्डर घेतलं गेलं पाहिजे यासाठी आपण एक चार्ट बनवलेला आहे. तर या चार्ट संदर्भात मागल्या वेळी एका ताईंचा प्रश्न होता की तुम्ही ताई जेवढं याच्यात लिहिलं आहे तेवढंच अर्ध मायनस केलात तुम्ही, म्हणजे जेवढं इथे लिहिलेलं आहे तेवढंच अर्ध्या भागातून मायनस केलात. तर त्यांना मी सांगेन की ताई आपण हे जे चार्ट आहेत ना, हा जो चार्ट आहे तो नवीन बनवलेला आहे की ज्यामध्ये तुम्हाला कोणतंही पुन्हा डिवाइड करून 2 करून त्याचा भाग घालून काही कॅल्क्युलेशन्स करायचे नाही आहेत. जेवढं इथे मेजरमेंट्स दिलेले आहेत तेवढंच तुम्हाला घडीच्या भागातून म्हणजे शोल्डरकडून मायनस करायचं आहे. ओके, तुमच्या लक्षात आलं. जो आपण पहिला चार्ट बघितला होता त्याच्यामध्ये कसं होतं, इथे एक दिलेली असायची नंबर. तर आता समजा बाय चान्स इथे की आता मला गळा 10 ठेवायचा आहे. ओके, 2.5 इंच शोल्डर आहे आणि इथे मला पाठीमागचा गळा ठेवायचा आहे 10 इंच. तर इथे किती असायचं, 3 इंच असायचं इथे. ओके, मग त्याला भागिले 2 केलं जायचं की जेणेकरून त्याच्या अर्ध येणार ना, हे फुल शोल्डर मायनस यायचं इथे. त्याच्याऐवजी ऑलरेडी याला 2ने भाग घालून इथे जे मेजरमेंट आलेलं आहे ते मी लिहिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जे पण हे मायनस करायचं आहे ते अर्ध्या भागातूनच मायनस करायचं आहे. पुन्हा याला 2ने भाग घालवायचा नाही. ओके, हे तुमच्या लक्षात आलं असेल कदाचित. हा चार्ट खूप सोपा करून तुमच्यासाठी आणलेला आहे, त्यामुळे या चार्टची तुम्ही तुमच्याजवळ एक झेरॉक्स काढून ठेवा किंवा तुम्ही हाती लिहून ठेवा तुमच्या वहीमध्ये. हे 3 चार्ट आहेत. जेव्हा तुमचं शोल्डर 0.5 ते 1.25 पर्यंत असेल तर तुम्हाला हा चार्ट फॉलो करायचा आहे. त्यानंतर जर तुमचं तयार शोल्डर 1.5 ते 2.25 इंचपर्यंत असेल तर तुम्हाला हा शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे. आणि जर तुमचं तयार रेडी शोल्डर हे 3 ते 4.5 असेल तर तुम्हाला हा शोल्डर मायनस चार्ट बघायचा आहे. ओके, हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं. या ज्या इथे लिहिलेले आहेत नंबर्स ते तुम्हाला तुमच्या घडीवरून जी शोल्डरची घडी टाकलेली आहे आपण इथे टाकत असतो या बाजूला इथे, तर या शोल्डरच्या घडीतूनच तुम्हाला मायनस करायचे आहेत. यामध्ये पुन्हा काही याला भाग वगैरे घालवायचा नाही आहे. ओके, तर आता आपलं शोल्डर किती आहे, 3 इंच तयार आहे बरोबर. तर आपल्याला चार्ट कुठला बघावा लागेल, रेडी शोल्डर 3 ते 4.5चा आपल्याला चार्ट बघावा लागेल. तर यामध्ये आता आपला गळा कोणता आहे, गळ्याची उंची किती आहे, या 2 गोष्टी मॅटर करतात. तर आता आपला पाठीमागचा गळा आहे 10 इंच. तर हे 10 कशामध्ये येते, 9 ते
10.9 यामध्ये आपला हा गळा येणार आहे, बरोबर. मग मी इथे मार्क केलं. तर गळा 10 आहे म्हणून मी ही लाईन मार्क केली आणि गळ्याचा शेप गोल आहे त्यामुळे मी ही आडवी लाईन मार्क केली. तर ही आणि ही लाईन जिथे एकत्र येत आहे तिथे किती आलेलं आहे 1.25. तर हे शोल्डर मायनस होणार आहे आपलं बॅकमधून. ओके, तर हे बॅकच्या इथे 1.25 हे मी इथे लिहून घेतलं. ओके, आणि आता आपलं फ्रंटचं किती आहे गळा, तर फ्रंटचा गळा आहे आपला 7.5 आणि गळ्याचा शेप गोलच आहे. तर गळा आपला इथे 7.5 कुठल्या ह्याच्यामध्ये येतोय, तर 7 ते 9 8.9 यामध्ये येतोय म्हणून ही उभी लाईन आणि गळा गोलच आहे त्यामुळे ही आडवी लाईन. तर ह्या 2 पॉईंट कुठे एकत्र येत आहेत या ब्लॉकमध्ये. तर इथे किती आहे 1 इंच. तर हे 1 इंच शोल्डर मायनस होणार आहे आपलं फ्रंटमधून. तर इथे 1.25 आणि इथे 1 इंच हे तुम्ही या चार्टमधून लिहून घेतलेलं आहे. तर हे आता आपल्याला आपल्या कटिंगमध्ये कसं घ्यायचं आहे ते आपण बघूयात. तर बघा, हा मी पेपर घेतलेला आहे, याच्यावरती आपण इथे बॅक लिहून घेतले. पहिल्यांदा आपण बॅक पार्ट ड्रॉ करणार आहे. बॅक पार्टसाठी आपल्याला टोटल इथे एक लाईन ड्रॉ करून घेतली. या लाईनवरती आपल्याला शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे. तर आपलं शोल्डर किती आहे या ह्याच्यावर, तर 15.5. तर 15.5 जिथं आपलं आहे तिथं आपल्याला टेप सिम्पल या पद्धतीने दुमडून घ्यायचा. जे पण येणार आहे ते तुम्हाला इथे शोल्डर लाईनवरती देऊन घ्यायचं आहे. तर हे आलेलं आहे 7.25 इंच. तर मी इथे 7.25 वरती टेप ठेवला आणि इथे मार्क केलं. ओके, या पद्धतीने मार्क करून घेतलं. यानंतर आपल्याला डाऊन यायचं आहे 1 इंच. तर हे 1 इंच डाऊन येणं सर्व साईजसाठी कंपल्सरी असणार आहे आणि हे 1 इंच डाऊन आल्यानंतर इथे आपण ही लाईन ड्रॉ करून घेतली. ओके, तर हे 1 इंचाचा मार्क आहे तो आपण इथे देऊन घेतला. त्यानंतर बंद बाजूकडून 2.5 इंच घ्यायचं आहे. हेही सर्व साईजमध्ये सेम आहे. 2.5 वरती मार्क केलं आणि इथून आपण ही लाईन तिरकी ड्रॉ करून घेतली या पद्धतीने. तर हे बेसिक आहे, हे करून घ्यायचं आहे. आता आपल्याला डीप गळा आहे आपला, त्यामुळे आपल्याला डीप गळ्यासाठीचं मुंडाखोली सूत्र आपल्याला बघायचं आहे. तर आपली चेस्ट कोणत्या ह्याच्यामध्ये येते, तर आपली चेस्ट आहे 42. तर ही यामध्ये येणार आहे आणि आपला गळा आहे बंद गळा, डीप आहे गळा. तर डीप गळ्याचं सूत्र कुठलं आहे, हे छाती भागिले 6. तर छाती भागिले 6 केल्यानंतर आपलं किती येणार आहे, छाती आहे आपली 42, याला भागिले 6 केलं तर उत्तर येणार आहे 7 इंच. ओके, तर हे 7 इंच आपल्याला कुठे घ्यायचं आहे, जिथून आपण 1 इंच डाऊन आलेलो आहोत तिथून खाली आपल्याला 7 वरती 1 पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला चेस्ट लाईन ड्रॉ करायची आहे. तर इथे असणार आहे आपली चेस्ट लाईन म्हणा किंवा ही तुम्ही ही चेस्ट लाईन झाली आणि वरून घेणार ते आपण मुंडाखोलीची लाईन म्हणूया. ओके, तर आता ही लाईन ड्रॉ केली. यानंतर आता आपल्याला इथून शोल्डर मायनस किती करायचं आहे, जे आपण ते मघाशी यामध्ये काढलेलं आहे ते शोल्डर आपल्याला इथे मायनस करायचं आहे. तर बॅक पार्टमधून आपल्याला 1.25 मायनस करायचे आहेत. तर हे या बाजूने मायनस करायचे आहे. 1.25 कुठे येतात, इथे मार्क केलं. यानंतर पाठीमागे टेप लावायचा आहे आपल्याला. तर इथे आलेला आहे 6.6 सूत, म्हणजे 6.5 सूत, 6.5 धरा टोटली. ओके, तर जे 6.5 वरती आलेलं आहे त्याला किंचित जास्त आहे 6.5ला. तर सेम जितकं वरती आलेलं आहे तेवढंच आपण इथे 6.5ला थोडंसं जास्त तेवढं मार्क करून घेतलं आणि ही लाईन आपण ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, यानंतर आपल्याला इथे या लाईनवरती चेस्ट लाईनचं मार्किंग करायचं आहे. तर चेस्ट आहे आपली 42 आणि पाठीमागचा गळा आहे डीप, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, लुझिंग काहीही ॲड करायचं नाही. जेव्हा गळा आपला डीप असतो त्याच्यामुळे त्यावेळेला आपल्याला काहीच लुझिंग ॲड करायचं नाही. आणि जेव्हा आपली पाठीमागची पट्टी ही 2 इंचच तयार असेल किंवा 2 इंचपेक्षा कमी असेल किंवा पाठीमागे पट्टीच नसेल तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे, जे पण तुमचं चेस्टचं मेजरमेंट असणार आहे त्याच्या 4था भाग करून तुम्हाला अर्धा इंच मायनस करायचं आहे. हे कधी, जेव्हा तुमची पाठीमागे 2 इंच पट्टी तयार ठेवणार असाल किंवा त्याच्यापेक्षाही कमी पट्टी ठेवणार असाल त्यावेळेला. आता इथे आपला गळा डीप आहे 10 आहे, पण तशा त्या मानाने उंची पण 15 आहे, म्हणजे पाठीमागे 5 इंचांचा बेल्ट राहणार आहे, बरोबर. त्याच्यामुळे आपण इथे फक्त छातीचा 4था भाग आपण मार्क करणार आहोत. तर छाती आहे 42, त्याला भागिले केले 4 तर उत्तर येणार आहे 10.5. तर ते 10.5 आपण या चेस्ट लाईनवरती मार्क करायचं आहे. तर या पद्धतीने मी ते 10.5 वरती टेप ठेवला आणि इथे मार्क करून घेतलं. त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन मार्क करायचं. तर आता आपण टोटल उंचीचं मार्किंग करून घेऊया. तर बॅक पार्ट जरी आपण ड्रॉ करत असलो तरी आपल्याला फ्रंट पार्टची उंचीचंच मार्किंग इथे आपल्याला करायचं आहे. तर फ्रंट पार्टची उंची आहे 16.5. तर 1 इंच प्लस केल्यानंतर टोटल उंची आपल्याला मिळणार आहे 17.5.
17.5 तर 17.5 वरती या पद्धतीने मी इथे एक डॉट देऊन घेतला आणि थोडंसं पुढे जाऊन या इथे एक आपण 17.5 वरती डॉट पॉईंट लावून घेतला. ही लाईन आपण, कारण आपण या पद्धतीने केलं तर ही लाईन स्ट्रेटमध्ये येईल, कुठेही आपली ही लाईन तिरकी जाणार नाही. ओके, ही लाईन ड्रॉ केली. आता या लाईनवरती आपलं कंबर घेराचं मार्किंग येणार आहे. कंबर घेर आहे आपला 35, तर 35 भागिले 4 करायचं आहे आपल्याला इथे, तर येणार आहे 8.75. ओके, तर 8.75 यामध्ये आपल्याला काही लूजिंग ॲड करायचं नाही आहे. जेवढं 8.5 आलेलं आहे तेवढंच आपल्याला इथे मार्क करायचं आहे, 8.75. तर बघा 8.75 वरती मी इथे टेप ठेवला, इथे एक मार्क केला. त्याच्या पुढे आपल्याला इथे पाठीमागे टक्स घ्यायचं आहे, तर टक्ससाठी 1 इंच ॲड केलं. ओके, 1 इंच ॲड केलं. त्यानंतर आपल्याला जिथे टेप आपण ठेवला 1 इंच पुढे तिथून दुमडायचं आहे आणि ते टक्स मार्क करून घ्यायचं आहे. दोनही बाजूंना अर्धा इंच इथे आपण टक्स घेणार आहोत. यानंतर याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे या पद्धतीने. आणि आता हे शिलाईचे पॉईंट आणि मार्जिनचे पॉईंट आपण जोडून घेऊयात. ओके, तर हे झालेलं आहे आपलं बेसिक मार्किंग करून. आता आपण इथे मुंड्याचा शेप कसा द्यायचा ते डिटेलमध्ये बघणार आहोत. तर मुंडा घेराचा शेप देत असताना पहिला तर प्रथम आपल्याला या लाईनचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. सेंटरवरती एक मार्क घ्यायचा. यानंतर कोण्यातून तुम्हाला किती जायचं आहे यासाठी तुम्हाला आर्महोल क्रॉस मार्किंग चार्ट बघायचा आहे. तर इथे आपली चेस्ट 40च्या प्लस जाते, बरोबर, 40 किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त चेस्ट असेल तर तुम्हाला हा चार्ट बघायचा आहे. आणि जर तुमची चेस्ट साईज 28 ते 31 यामध्ये असेल तर तुम्ही हा चार्ट बघायचा आहे. म्हणजे फ्रंटमध्ये 0.5 आणि बॅकमध्ये 0.75 तिरकं जायचं आहे. आपली चेस्ट इथे 40पेक्षा जास्त आहे, 42 आहे म्हणजे यामध्ये. तर इथे आता फ्रंट पार्टमध्ये 1 इंच आणि बॅक पार्टमध्ये 1.25 मार्क करायचं आहे. तर कोण्यातून मी इथून 1.25 मार्क करणार आहे. इथे मी 2 वर ठेवलं तर हे माझं 1.25 इथे येणार आहे. ओके, हे इथे मार्क केलं आणि हा आता आपल्याला इथे मुंडाचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर हा शेप देण्यासाठी सिंपल आपल्याला आपला कर्व शेप आहे तो यामधून आणि इकडची आपली ही चेस्ट लाईन या सगळ्यांना टच होऊन पुढे जाईल अशा पद्धतीनं हा आपल्याला कर्व शेप पट्टी सेट करायची आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला हा शेप ड्रॉ करायचा आहे. सिंपल, काहीही तुम्हाला अवघड नाही आहे याच्यामध्ये. ओके, या पद्धतीने आपला हा शेप पण ड्रॉ करून झाला. आता आपण इथे गळ्याचं मार्किंग करून घेऊया. तर गळ्याचं मार्किंग करताना जेव्हा गळा डीप असतो त्यावेळेला आपण हे मायनस केलेलं आहे ते आपण सरळ स्ट्रेटमध्ये घेतो. तर एका ताईंचा इथे प्रश्न होता मागल्या एका व्हिडिओमध्ये, तर त्यांना मी बोललेले की एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये यावरती सांगेन की हे स्ट्रेट का करून घ्यायचं आहे. तर बघा आपण शोल्डर जे हे डाऊन घेत असतो ते का घेतो, तर आपली बॉडी जी आहे ती इथून आपण जेव्हा बंद गळ्याचा ब्लाऊज शिवत असतो त्यावेळेला आपल्याला ह्या शोल्डर डाऊनची गरज असते. कारण आपला शोल्डर इथून चालू येतो आपल्या ब्लाऊजमध्ये, बरोबर, इथूनचे इथंपर्यंत. आणि हा असा तिरका असतो आपला, बरोबर. हा असा स्ट्रेट असतो का कधी? नाही ना, हे असं थोडंसं तिरकं असतं, बरोबर, असं खाली आपला स्लोप असतो. त्यामुळे आपण हे शोल्डर डाऊन घेत असतो ब्लाऊजमध्ये. पण जेव्हा आपला गळा डीप येतो त्यावेळेला आपलं जे ब्लाऊज आहे ते आपण इथून वेअर करणार आहे का, म्हणजे या इथून असणार आहे का? बंद गळ्याचा ब्लाऊज इथून असतो आपला, म्हणजे बरोबर गळ्याला लागून आपला हा ब्लाऊज आलेला असतो, इथूनच असा हा ब्लाऊज असतो, बरोबर. पण जेव्हा आपण डीप नेक गळा घेणार आहे त्यावेळेला आपला ब्लाऊजच ऑलरेडी इथे येणार आहे, इथूनच आपला हा ब्लाऊज इथंपर्यंत हे शोल्डर असणार आहे. म्हणजे हा गळ्याच्या बाजूचा पोर्शन आहे तो तिथे आपला ब्लाऊजचा पोर्शनच नसणार आहे, बरोबर. मग जर इथे पोर्शनच नाही आहे तर मग हा तिरका पोर्शन घेऊन उपयोगच नाही ना. मुळात आपण जो हा तिरका पोर्शन आहे तो या बाजूनी मायनस केलाच आहे ऑलरेडी. आणि हा जो पोर्शन आहे तो येणार आहे तो आपला या इथे येऊन बसणार आहे जिथे आपलं हे हात आहे, हाताच्या बाजूकडे हा पोर्शन सरकणार आहे घातल्यानंतर. त्यामुळे इथला पोर्शन जो स्लोपचा आहे तो मायनसच होऊन जाणार आहे आणि इथला पोर्शन आहे तो थोडा तिरका न राहता 2 ते 2.5 इंच भागामध्ये हा असा सरळमध्येच असतो. म्हणून आपण हा जो तिरका पोर्शन आहे तो जेव्हा डीप गळा असतो त्यावेळेला हा स्ट्रेटमध्ये लाईन देऊन स्ट्रेट करून घेत असतो. ओके, हे तुमच्या लक्षात आलं. जर अजून काही प्रॉब्लेम असेल, जर समजलं नाही असं वाटत असेल तर तुम्ही मला पुन्हा विचारा, मी अजून सोप्या पद्धतीने तुम्हाला हा विषय समजून सांगण्याचा प्रयत्न जरूर करेन. ओके, तर चला, म्हणून आपण हे शोल्डर आहे हे मायनस करत असतो किंवा स्ट्रेट लाईन देऊन सरळ करून घेत असतो. तर चला, ही लाईन मी इथे सरळ करून घेते. ओके, हे होणार आहे आपलं मायनस. आता हे मायनस होताना बघा जेवढं इथं आलेलं आहे तेवढंच आपल्याला इकडे मायनस करायचं. हे किती आहे? 1.25 इंच आहे. तर इथे पण तेवढंच आलं आहे का हे पुन्हा एकदा चेक करायचं. तर एक सूत कमी आलेलं आहे इकडे.
ओके, तर इथे ही लाईन आपण ड्रॉ करून घेतली बरोबर. जेवढं इथे अंतर आहे तेवढंच इथे मायनस करून घेतलं. आता आपला गळा डीप आहे बरोबर, म्हणजे आहे किती 10 आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथून जर आपण बघितलं साधारण ठेवून तर हा चेस्ट लाईनच्या खाली जातोय गळा, म्हणून आपण वरच्या बाजूनी अर्धा इंच अजून मायनस आपल्याला करायचं आहे. तर या बाजूनी मी 2 ठिकाणी या पद्धतीने मार्क देऊन घेते आणि हा आपण अर्धा इंच वरून अजून अर्धा इंच गळा मायनस करणार आहोत. तर या पद्धतीने आपला हा वरचा भाग आहे तो पूर्ण मायनस होईल. स्टोरी ब्लाऊजचा बॅक पार्ट 40 चेस्टसाठीचा ड्रॉ करून झालेला आहे. यानंतरचं जे मार्किंग आहे ते आपल्याला याचा फ्रंट पार्ट पहिला काढून घ्यायचा आहे आणि मग फ्रंट पार्ट बरोबर ह्या जे साईडचा फिटिंगचा पार्ट आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला गळ्याचं मार्किंग करायचं आहे. ओके, तर त्यासाठी आपण पहिल्यांदा याचा फ्रंट पार्ट ड्रॉ करून घेऊया आणि मग आपण याचं फिटिंग पण बघणार आहोत. तर फ्रंट पार्ट आपण आता बघणार आहोत. फ्रंट पार्टचं बेसिक मार्किंग मी इथे करून घेतलेलं आहे. वरच्या बाजूला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली. इथे आपण जे पण आपलं शोल्डर आहे त्याच्या अर्धा देऊ 8.5 इंच ते आपण इथे 8.5 मार्क करून घेतलं. या बाजूने इथे 1 इंच डाऊन आलोत. या बंद बाजूकडून 2.5 इंच घ्यायचं आहे कंपल्सरी. जी पण साईज असेल कोणतीही साईज असो त्याच्यामध्ये 2.5 इंच घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला पुढे तुमच्या गळारुंदीनुसार तुम्हाला म्हणजे तुमच्या छातीनुसार गळारुंदी किती असायला पाहिजे हे तुम्हाला आपोआप इथे येणार आहे तुमची. तर आता या बाजूने आपल्याला आता ही तिरकी लाईन 2.5च्या पॉईंटपर्यंत ड्रॉ करून घ्यायची. इथे आता आपल्याला डीप नेक मुंडासूत्र वापरायचं आहे. तर मगाशीच आपण बघितलं की छाती डिवायडेड बाय 6 आहे. 42 छाती आहे भागिले 6 केलं तर उत्तर येणार आहे 7 इंच बरोबर. तर इथे चेस्टनुसार काही याच्यामध्ये कमी जास्त आहे की ज्या पद्धतीने तुम्ही त्यानुसार करायचं आहे डीप नेकमध्ये चेंजेस. तर इथे बघा जर तुमची छाती 32 ते 41 मध्ये असेल तर डीप नेक असेल तर तुम्हाला हे सूत्र घ्यायचं आहे 6 म्हणजे छाती भागिले 6 प्लस 0.5. इथे मात्र काहीही प्लस 0.5 वगैरे काही नाही आहे डीप नेकमध्ये. ओके, छाती जर 42च्या पुढे असेल तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. हा तुम्ही जरूर लक्षात ठेवा आणि या पद्धतीने कटिंग करा. तर इथे आता शोल्डर मायनस किती करायचं आहे ते बघून घेऊया. आता हे 7 आल्यानंतर इथून खाली 7 वरती मी मार्क देऊन घेतला. हे बघा इथून खाली 7 आणि ही चेस्ट लाईन ड्रॉ करून घेतली. आता फ्रंटमध्ये आपलं शोल्डर किती मायनस करायचं आहे तर गळा कमी आहे बरोबर. 7.5 इंच गळा आहे त्याच्यामुळे इथे आपलं 1 इंच शोल्डर बाजूने मायनस होणार आहे. तर या मुंड्याकडच्या बाजूनी आपण 1 इंच जिथे येणार आहे तिथे मार्क करायचं आहे. त्यानंतर पाठीमागे जे पण आपलं शोल्डर उरलेलं आहे ते म्हणजे चेक करून घ्यायचं. तर इथं आलेलं आहे 7.5. तर सेम इथे आपल्याला चेस्ट लाईनवरती 7.5 घ्यायचं आहे आणि एक डॉट पॉईंट देऊन घ्यायचा. आता इथे हे 2 पॉईंट आपल्याला मिळाले त्यातून ही लाईन आपण इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, तर हे आपलं एवढं शोल्डर इथे मायनस होणार आहे. आणि आता आपल्याला क्रॉस मार्किंग बघायचं आहे. तर 40 चेस्ट असेल तर आपल्याला फ्रंट भागामध्ये क्रॉस मार्किंग म्हणजे 40च्या पुढे चेस्ट असेल तर फ्रंट भागामध्ये क्रॉस मार्किंग घ्यायचं आहे 1 इंच. पाठीमागच्या भागामध्ये मगाशी आपण 1.25 इंच घेतलेलं आहे. तर इथे आपल्याला घ्यायचं आहे 1 इंच. जशी तुमची चेस्ट वाढत जाईल तसं हे अंतर कमी जास्त असणार आहे तुमचं. आणि ही जी आपली मुंडा खोलीची लाईन आहे त्या लाईनचं आपल्याला घ्यायचं आहे सेंटर. ओके, हा सेंटर पॉईंट देऊन घेतला. आता यानंतर आपल्याला इथल्या देऊन घेऊया आपण मुंड्याचा शेप. तर बघा हा जो आपण सेंटर पॉईंट दिला त्याच्या आतमध्ये आपल्याला 2 सूत आपल्याला मार्क करायचं आहे म्हणजे 5 इंचांवर एक डॉट पॉईंट देऊन घ्यायचा. फ्रंटमध्ये मार्किंग करत असताना कोणतीही तुमची साईज असो याच पद्धतीने तुम्हाला मार्क करायचं आहे आणि ही लाईन थोडीशी पुढेपर्यंत घ्यायची. आता या लाईनला हा 1 इंचाचा पॉईंट आणि ही आपली चेस्ट लाईन घेतलेली आहे. हे सर्व एका लाईनवरती आपल्याला येत आहेत का या पद्धतीने आपण हे ठेवायचं आहे. आणि इथे बघा इथे आपल्याला मिळत आहे हा पॉईंट, ही लाईन आणि ही लाईन. तर इथून आपण हा असा मुंड्याचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता इथे जर थोडासा कोना आल्यासारखा वाटत असेल तर काय करायचं आहे इथे आपल्याला या पद्धतीने क्रॉसपट्टी आपली ठेवायची आणि हलकेच असा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. ओके, हे झालं इथंपर्यंतचं मार्किंग. आता आपण चेस्ट लाईनवरती छातीचं मार्किंग करून घेऊया. चेस्ट आहे आपली 42. फ्रंट भागामध्ये कंपल्सरी आपल्याला 2 इंच लुजिंग डीप नेक असेल तर ॲड करायचं आहे. हे या अगोदरही मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला. तर याच्यामध्ये प्लस केले 2 इंच तर उत्तर येणार आहे 44. 44मध्ये प्लस भागिले करायचं आहे 4 तर येणार आहेत 11. तर हे 11 आपल्याला या लाईनवरती मार्क करायचं आहे.
तर ही आहे बंद बाजू आणि इकडे ओपन बाजू असणार आहे। तर 11 इंचांवरती बघा कुठे येतो, इथे मी टेप ठेवला 11 वरती आणि इथे 1 मार्क देऊन घेतला। त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। तर बघा इथे टेप ठेवला आणि जिथं 1.5 इंच पुढे येत आहे तिथे मी 1 मार्क देऊन घेतला। तर हे झालं आपलं मार्किंग। आता इथे डीप नेक आहे बरोबर, त्यामुळे आपली इथेही ही लाईन स्ट्रेट होणार आहे। पण त्याच्या अगोदर आपल्याला पूर्ण उंचीचं मार्किंग करायचं आहे। नेहमी एक लक्षात ठेवा, तुम्ही फ्रंट पार्टचं मार्किंग जेव्हा करत असाल त्यावेळेला बॅक पार्टसारखं या वरच्या लाईनपासून पूर्ण उंचीचं मार्किंग करायचं नाही। इथे तुम्ही तिरकेला आलेले आहात, 1 इंच डाऊन गेलेला आहात, या लाईनचं तुम्हाला शोल्डर तुम्ही किती तयार ठेवणार आहात त्याचा प्लस 1 इंच करून मार्क करून घ्यायचं। ओके, तर मी 3 इंच शोल्डर तयार ठेवणार आहे, तर मी 1 इंच प्लस केलं शिलाईसाठीचं आणि 1 इंच प्लस करून 4 वरती मी इथे मार्क दिला। ओके, तर हे असणार आहे आपलं शोल्डरचं मार्किंग। तर या शोल्डरचा आपल्याला सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि या सेंटर पॉईंटपासून आपल्याला टोटल उंचीचं मार्किंग टाकायचं असतं। ओके, हा पॉईंट लक्षात ठेवा। आता इथून आपल्याला पुढचा गळा, शोल्डर टू एपेक्स आणि पूर्ण उंचीचं मार्किंग टाकायचं आहे। तर पुढचा गळा आहे आपला 7.5 इंच। तर पुढच्या गळ्यामध्ये आपल्याला काहीही ॲड करायचं नाही आहे, जेवढं पण आहे तेवढंच आपल्याला मार्क करायचं आहे। तर मी इथे 7.5 वरती 1 मार्क दिला। यानंतर शोल्डर टू एपेक्स अंतर आहे आपलं 11.5, 11.5 मध्ये आपल्याला अर्धा इंच प्लस करायचं आहे। ओके, कारण वरती शिलाईमध्ये इथे अर्धा इंच जाणार आहे, त्यामुळे वरून मार्क करताना 11.5 प्लस अर्धा इंच केलं तर 12 वरती 1 मार्किंग येणार आहे। टोटल उंची आहे 16.5 इंच, तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे। तर किती येणार आहे आपलं उत्तर? 16.5 मध्ये 1 इंच प्लस केलं तर 17.5 इंच आपलं हे मार्किंग येणार आहे। तर 17.5 वरती मी 1 डॉट पॉईंट देऊन घेतला आणि ह्या तीनही लाईन्स आपल्याला इथे आता स्ट्रेटमध्ये ड्रॉ करून घ्यायच्या आहेत। ही असणार आहे आपली कंबर घेराची लाईन, ही असणार आहे आपली एपेक्स लाईन। ओके, आणि इथे असणार आहे आपली गळ्याची लाईन। तर गळ्याच्या लाईन इथूनच आपण एवढी ओढूया। ओके, तर आता यामध्ये इथंपर्यंत मार्किंग आपलं झालेलं आहे। आता इथे कंबरेचं मार्किंग देऊन घेऊयात आपण। कंबर घेर आहे आपली 35, तर 35ला भागिले 4 करायचं आहे, उत्तर येणार आहे 8.75। इथे आता आपण टक्स इथे घेणार आहोत वरती कटोरीमध्ये, त्यामुळे इथे आपल्याला टक्सचं मार्किंग ॲड करायची काही गरज नाही आहे। तर जितकं आलेलं आहे तेवढंच आपण घेणार आहोत। 8.75 वरती या पद्धतीने मी टेप ठेवला, इथे मार्क केलं आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन हे मार्क करून घेतलं। आणि आता हे शिलाईचा पॉईंट आणि बाहेरच्या मार्जिनचा पॉईंट आपण जोडून घेणार आहोत। ओके, तर या पद्धतीने झालेलं आहे। आता आपल्याला गळ्याचं मार्किंग करून घेऊया आणि मग आपण खाली जाऊयात। तर आता इथे डीप नेक आहे, त्याच्यामुळे हा पोर्शन आपला स्ट्रेट करून घ्यायचा आहे। इथे बघा जेवढं आलेलं आहे, इथं आलेलं आहे आपलं 0.75 आलेलं आहे। तर इथून 0.75 वरती 1 मार्क केला, ही लाईन इथे सरळ ड्रॉ करून घेतली। आता हा वरचा पोर्शन आहे तो मायनस होणार आहे। ओके, आता ही आहे आपली गळ्याची लाईन। इथे आपल्याला शोल्डरचं मार्किंग घ्यायचं आहे। शोल्डर आहे आपलं 3 तयार, तर 4 वरती मार्क केलं। तर आता इथून पुढे किती राहिलेलं आहे ते असणार आहे आपली गळारुंदी। तर इथे 3ला 1 लाईन कमी, ओके इथं आहे, तर सेम तेवढंच अंतर आपल्याला इथे 3ला 1 लाईन कमी इथे मार्क करून घ्यायचं आहे। आता इथे एक पॉईंट लक्षात घ्या, तुम्हाला जर इथून गळारुंदी रुंद हवी असेल तर तुम्ही इथून 0.25 किंवा 0.5 एवढं तुम्ही इकडे बाहेर जाऊ शकता। पण या अगोदर एक लक्षात ठेवायचं आहे की या बाजूने पण अर्धा इंच अजून आपलं शिलाई अंतर आहे। ओके, त्या हिशोबाने तुम्हाला बाहेर किती जायचं हे लक्षात ठेवायचं आहे। नाही तर जेवढं वरती आलेलं आहे तेवढंच तुम्ही खाली घेतलात तरीही चालणार आहे। तर मी इथे हा पॉईंट स्ट्रेटच जोडून घेते आणि गोल गळा आहे, त्याच्यामुळे इथे मी गोल गळ्याचा शेप इथे असं ड्रॉ करून घेते। आता आपल्याला वरचा गळ्याचा पोर्शन झाला आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या लाईनच्या वरती आपल्याला अर्धा इंचावर आपली ही अशी पट्टी ठेवून घ्यायची आहे। ओके, या लाईनच्या वरती। आता इथे जर तुमची ही चेस्ट लाईन या अर्धा इंच आपण जी ही पट्टी ठेवलेली आहे त्या लाईनवर असेल किंवा त्या लाईन
ही पट्टी तुमची खाली असेल आणि ही चेस्ट लाईन वर असेल तर तुम्हाला वरच्या बाजूनी पाव इंच मायनस करायचं आहे. ओके, अजून पाव इंच मायनस करायचं आहे. पण इथे आता आपली चेस्ट लाईनच्या खाली आपली ही लाईन जाते का? नाही. त्याच्यामुळे आपल्याला इथे आता वरून काही मायनस करायची गरज नाही आहे. ओके, हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला. तर चला आता आपण पुढे कटोरी आणि क्रॉसपट्टी कशी तयार करायची ते बघूया. आता इथे तुम्ही जर शोल्डर टू लोअर बस्टचं मार्किंग घेतलं असाल तर ते इथून वरतून तुम्हाला अंतर टाकून घ्यायचं आहे +0.5 करून. ओके, आणि जर तुम्हाला शोल्डर टू लोअर बस्टचं मार्किंग माहीत नसेल तर तुम्ही खालच्या बाजूनी तुम्हाला कटोरीची क्रॉसपट्टी किती इंचांची तयार हवी आहे त्याच्यावर तुम्ही खालून मार्किंग करायचं आहे. तर समजा कसं आहे की ब्लाऊजमध्ये साधारणतः 2.5 इंच म्हणजे या बाजूला 2.5 इंच आणि या बाजूला 3.5 इंच अशी क्रॉसपट्टी नॉर्मली काढली जाते. तर त्याच पद्धतीने आपण इथे मार्किंग घेतलं तरीही चालणार आहे. तर समजा आपल्याला इथे 2.5 इंच क्रॉसपट्टी घ्यायची आहे तर आपण मार्किंग करताना काय करणार आहोत, खालच्या बाजूने अर्धा इंच आपण शिलाईमध्ये ऑलरेडी पकडलेला आहे, वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच असं 1 इंच. म्हणून आपण क्रॉसपट्टीमध्येच खालच्या बाजूचं अर्धा इंच अंतर घेऊन आपण इथे ते अंतर टाकणार आहोत. तर इथे आता मी पहिल्यांदा खालच्या बाजूने अर्धा इंचाचा वरती या पद्धतीने एक मार्क करून ही तिरकी लाईन घेणार आहे. कारण हे जर अर्धा इंच आपण इथेच मायनस केलं नाही तर ते ब्लाऊज शिवल्यानंतर ब्लाऊजवरती दुमडणे, पोटावरती त्याची दुमड पडणे हा प्रॉब्लेम येतात. तर हे इथेच मायनस केला तर हा प्रॉब्लेम येणार नाही. आता या लाईनच्या वरती आपल्याला क्रॉसपट्टीसाठी 2.5 इंच तयार हवी असेल तर अर्धा इंच प्लस करून 3 घ्यायचं आहे आणि या लाईनवरती आपल्याला या पद्धतीने मार्क देऊन घ्यायचे आहेत. तर थोड्या थोड्या अंतरावर हे मी डॉट पॉईंट देऊन घेतले आणि या लाईन आता मी इथेही ओढून घेत आहे. तर इथे आता आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे. कटोरीचं मार्किंग मी तुम्हाला 2 पद्धतीने सांगणार आहे. एक म्हणजे या मेथड वाईज आणि दुसरी म्हणजे मी जी सिंपल साधी सोप्या पद्धतीने तुम्हाला कसं कटोरी मार्किंग करायचं आहे ते पण सांगणार आहे. तर पहिला आपण बघणार आहोत कोचिंग मेथड. ओके, तर चला कोचिंग मेथड वाईज आपल्याला कटोरीचं मार्किंग कसं करायचं असतं. तर 35च्या आतमध्ये जर आपली चेस्ट साईज असेल तर आपल्याला एपेक्स पॉईंट काढून घ्यायचा आहे पहिल्यांदा. तर इथे एपेक्स टू एपेक्स अंतर किती आहे? 8.5. तर 8.5च्या अर्धे आपले किती येणार आहेत? 4.25 इंच. तर या पद्धतीने 8.5 आहे तर 8.5च्या अर्ध आपल्याला करायचं आहे तर येणार आहे 4.25. तर हे आपल्याला घ्यायचं आहे एपेक्स टू म्हणजे शोल्डर टू एपेक्स लाईनवरती एपेक्स पॉईंट देऊन घ्यायचा आहे. आता एपेक्स पॉईंटपासून इकडं जे अंतर येणार आहे त्याचा अर्ध करायचा आहे. बघा, हा आहे आपला एपेक्स पॉईंट. जर तुमची चेस्ट साईज 35च्या आत असेल तर तुम्हाला या एपेक्स पॉईंटच्या पुढे फिटिंग लाईनपर्यंत जे अंतर आलेलं आहे त्याच्या अर्ध करायचं आहे आणि हे तुमचं असणार आहे कटोरीचं मार्क. तर हा आपण इथे पॉईंट देऊन घेतला तर इथून इकडे असणार आहे ते कटोरीचा पोर्शन असणार आहे. ओके, पण हे कधी? जेव्हा चेस्ट साईज 35च्या आतमध्ये असेल तर. इथे आता आपली चेस्ट साईज आहे 42. तर जेव्हा 42 चेस्ट साईज किंवा 36 पासून पुढे 36च्या वर तुमची चेस्ट साईज असेल, 36 आणि 36च्या पुढे, तर तुम्हाला कटोरीचं मार्किंग करण्यासाठी हे जे आपलं फिटिंग मार्किंग घेतलेलं आहे बंद बाजूकडून ते बघायचं आहे किती आहे. तर ते आहे आपलं 11 इंच. तर या 11 इंचांना आपल्याला डिवाइड करायचं आहे म्हणजे भागिले करायचं आहे 3. तर उत्तर येणार आहे आपलं 3.6. ओके, तर हे 3.6 आपल्याला घ्यायचं आहे. या एपेक्स लाईन आहे त्या लाईनवरती फिटिंगच्या बाजूकडून आपल्याला 3.6 ही आहे आपली फिटिंगची लाईन. ओके, आणि ही आहे आपली पुढची मार्जिनची लाईन. तर या एपेक्स लाईनवरती आपल्याला 3.6 या बाजूने मार्क करायचं आहे. तर इथे मी 3.6 मार्क करते. तर हे 3.5 3.6. ओके, तर आता इथून इकडे किती राहत आहेत आपले? 6.5. ओके, तर हे असणार आहे आपलं कटोरीचं मार्किंग. जेव्हा पण तुमची 36च्या पुढे साईज असेल तुम्ही या पद्धतीने कटोरीचं मार्किंग घ्यायचं आहे. आणि दुसरी एक मी तुम्हाला मेथड साधी सोपी सिंपल सांगितलेली आहे ती कोणती? तर छाती भागिले 6 मायनस 0.5 हे आहे सूत्र कटोरीचं काढण्याचं. तर इथे आपली चेस्ट आहे 42, याला भागिले केले 6 आणि त्यातून मायनस केलं म्हणजे वजा केले 0.5 तर उत्तर येणार आहे 6.5. ओके, म्हणजे दोनही पद्धतीने तुम्ही काढलं तरी तुमचं उत्तर प्रॉपरच येणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. मी जी तुम्हाला मेथड सांगत आहे तीसुद्धा इथे चालणार आहे आणि इथून या पद्धतीने तुम्ही काढलं तरीही चालणार आहे. तर या दोन्हींमधली तुम्हाला सोपी कोणती वाटली
ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. मेथड नंबर 1 की मेथड नंबर 2, तुमचं जे पण उत्तर असेल ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये 1 किंवा 2 असं लिहून मला पाठवायचं आहे. तर इथे आता आपण 6.5ची कटोरी घेणार आहे. तर ती कुठे घ्यायची आहे, तर या जिथे आपण आता क्रॉसपट्टीचं मार्किंग केलं त्या लाईनवरती. आता क्रॉसपट्टीला पहिल्यांदा आपण या बाजूनी 6.5 वरती मार्क करून घेऊयात. तर 6.5चा मार्क आपला येणार आहे इथे. ओके, त्यानंतर अजून इथे वरच्या बाजूला एक आणि अजून एक थोड्या वरच्या बाजूला आपण 6.5चा पॉईंट देऊन घेऊयात आणि इथे आपल्याला ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. तर ही लाईन इथे मी ड्रॉ करून घेते आणि यानंतर या लाईनवरती आपल्याला मार्क करायचं आहे 1 इंचांवरती. हे कंपल्सरी असणार आहे आणि ते कसं करायचं आहे, ही जी आपली गळ्याची लाईन आहे या लाईनवरती आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि असा पुढे पुढे सरकवत न्यायचा. या इथे या क्रॉस लाईनवरती म्हणजे जो गळ्याचा शेप दिलेला आहे त्या लाईनवरती आपली 1 इंचावर कुठे टच होते बघायचं. तर इथे टच झालेली आहे आपली, बरोबर. मग इथे आपण 1 इंच टच झाला, तिथून आपल्याला शेप द्यायला सुरू करायचं आहे आणि कोण्यातून आपल्याला मार्किंग करायचं आहे. या पद्धतीने टेप ठेवायचा आहे कोण्यातून आणि 2-3 ठिकाणी मार्किंग करायचं, 2, 2.25 आणि 2.5 वरती. आणि यामधून हा 1चा पॉईंट आणि हे 3 पॉईंटमधला एक कुठला तरी या पद्धतीने लाईन आपल्याला तिरकी कशी जाते ते बघायचं आणि ड्रॉ करून घ्यायचे. तर इथे मी या पद्धतीने इथे लाईन जाते, तर ही लाईन मी इथे ड्रॉ करून घेणार आहे. तर इथपर्यंत आपली ही लाईन आली आणि हा जो आहे तो हा शेप आपल्याला कर्व करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला कोणा होऊ द्यायचा नाही आहे. तर याच्यासाठी आपण इथे कर्व शेप पट्टी अशी ठेवणार आहे आणि इथे आपल्याला हा असा शेप कर्व व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. तर हा होणार आहे आपला कटोरीचा पोर्शन. ओके, तर यानंतर आता आपल्याला हा कटोरीचा प्रॉपर शेप आपला देऊन झालेला आहे. आता आपण या बाजूने क्रॉसपट्टी वरती घ्यायचं आहे. इथे तुम्ही 1 इंच किंवा 0.75 मार्क करू शकता. मी ते 0.75 वरती मार्क करणार आहे. तर इथे 0.75 मार्क केलं आणि इथे आपण ही असा कर्व शेप पट्टीचा वापर करून इथे ही लाईन ड्रॉ करून घेणार आहे की ही आपली खालची होणार आहे क्रॉसपट्टी. यानंतर जेवढं आपण इथे एपेक्स टू एपेक्सचं अंतर मार्क केलं 4.25, तेच आपल्याला इथे खाली 4.25 वरती एक डॉट पॉईंट देऊन घ्यायचा. ही स्ट्रेट लाईन आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. यानंतर आता इथे आपण कंबर घेरावरती 3 इंचांचा टक्स घेणार आहे. तर हे टक्स कशावरती म्हणजे कितीचा घ्यायचा, आपली चेस्ट जशी असेल कमी असेल तर कमी टक्स घ्यायचा, चेस्ट मोठी असेल साईज मोठी होत जाईल तर तसा हा टक्ससुद्धा मोठा घेतला जातो. तर इथे आता आपली चेस्ट साईज 36 ते 44 यामध्ये येते. तर यामध्ये कमरेवरती टक्स असणार आहे 3 इंच आणि मुंडा घेरावरती टक्स असणार आहे 1.5 इंचांचा. आणि जर तुमची चेस्ट साईज 28 ते 35 मध्ये येत असेल तर तुम्हाला कमरेवरील टक्स 2.5 इंचांचा घ्यायचा आहे आणि मुंडा घेरावरील टक्स 1.25 इंचांचा घ्यायचा आहे. ओके, आणि जर 45च्या पुढे असेल तर कमरेवरील टक्स 3.5 आणि मुंडा घेरावरील टक्स घ्यायचा आहे 1.75. इथे आपला कमरेवरचा टक्स येणार आहे 3 इंच आणि मुंडा घेरावर 1.5 इंचांचा येणार आहे. तर 1.5 इंचांचा टक्स आपण या मुंडा घेरावर घेणार आहे. तर तो घेण्यासाठी ही जी आपली चेस्ट लाईन आहे या लाईनवरती आपल्याला 1.5 इंच कुठे येत आहेत इथे, तर ते 1.5चा पॉईंट आपण इथे ठेवायचा आणि पुढे पुढे आपल्याला सरकवायचं आहे. तर या कर्व शेपवरती आपला 1.5चा पॉईंट इथे मॅच होतोय, बरोबर. तर इथे मॅच झाला म्हणून आपण इथे एक पॉईंट देऊन घेतला आणि एपेक्स पॉईंटमधून या पॉईंटपर्यंत एक लाईन आपण अशी इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, यानंतर जेवढा कमरेवरती टक्स घेणार आहोत त्याच्या अर्धा त्यातून 0.5 मायनस करून आपल्याला इथे घ्यायचं आहे. कमरेवरचा टक्स आहे 3 इंचांचा, त्यातून 0.5 मायनस केले तर येणार आहे 2.5 इंच, ते आपण घेणार आहोत इथे. इथे 2.5चा एक पॉईंट देऊन घेतला. आता इथे आपण 1.5चा टक्स घेणार होतो तर 1.5च्या अर्धे या पद्धतीने टेप दुमडायचा आहे आणि जिथे 1.5चा अर्धा येत आहे तिथून आपल्याला असा टेप ठेवून जिथे येत आहे तिथे आपल्याला एक मार्क देऊन घ्यायचा. आता हा आलेला पॉईंट या खालून आपण जो एपेक्स पॉईंटपासून 2.5 इंचांवर मार्क केलं तिथेपर्यंत आपल्याला जॉईन करायचं आहे. यानंतर अर्धा इंच खालून आपण या पद्धतीने 1.5 इंच कुठे येतात तिथे एक पॉईंट मार्क करायचं आणि याच लाईनमधून वरती आपल्याला लाईन देऊन घ्यायची आहे.
तर ही लाईन थोडीशी वरपर्यंत ड्रॉ करायची आहे. आता ही जेवढी आलेली आहे, आता ही किती आलेली आहे तर 4.5. तर सेम इकडे पण 4.5 आपल्याला जिथे येणार आहे तिथे आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे. तर आता हे जे मधलं आहे ते सगळं मायनस होणार आहे आपलं. आणि इथे आपल्याला नवीन मुंडाघेर ड्रॉ करायचा आहे, कारण हा टक्स घेतल्यानंतर आपल्याला मुंडाघेरसुद्धा वाढवून घ्यावा लागेल, तरच आपल्याला प्रॉपर मुंडा मिळणार आहे. म्हणून जी पण तुमची साईज असेल त्याच्यामध्ये अर्धा इंच तुम्हाला या बाजूनी खाली मार्क करायचं आहे. आणि ही जी पट्टी आहे ती आपल्याला या बाजूला या लाईनला स्ट्रेट ठेवायची आहे. इकडे तिरकी आली तरी चालणार आहे. तर या लाईनला स्ट्रेट ठेवली, यानंतर इथून आपल्याला एक लाईन इथे बरोबर पट्टी याच पद्धतीने ठेवायची. त्यानंतर हा शेप ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि या लाईनला इथे आपलं हे मार्किंग आलेलं आहे बरोबर. तर इथे हा पॉईंट पट्टीचा ठेवल्यानंतर पट्टीवरती जेवढं इथं अंतर आलेलं आहे तेवढंच खाली अंतर आलं पाहिजे. या पद्धतीने इथे पट्टी आपल्याला सेट करायची आहे. तर या पद्धतीने सेट केल्यानंतर ही लाईन इथे खाली ड्रॉ करून घ्यायची. ओके, यानंतर नवीन मुंड्याचा शेप आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर हा इथे मी पिंक मार्करनी मार्क करते की जेणेकरून हा शेप वेगळा लक्षात राहील. तर हा आपला मुंडा, नवीन मुंडा घेराचा शेप ड्रॉ झालेला आहे. तर आता हा पॉईंट इकडचा वरचा सगळं मायनस होणार आहे आपला. ओके, यानंतर इथे आपल्याला अर्धा इंचांचा टक्स घ्यायचा आहे. तर तो आपण या बाजूला पाव इंच, बघा या पद्धतीने टेप ठेवला आणि या बाजूला पाव इंच, या बाजूला पाव इंच या पद्धतीने मार्क करून घेतला. आणि इथे जो एपेक्स पॉईंटचा पॉईंट आपण जॉईन केला होता तिथंपर्यंत आपल्याला ही लाईन तिरकी ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि ही लाईन पण इथंपर्यंत आपल्याला तिरकी ड्रॉ करून घ्यायची आहे. आता या लाईनला आपल्याला इथून इथंपर्यंत किती आहे तर ही 7 इंच आलेली आहे. 7ला 7 इंच आहे, तर ही पण सेम तेवढीच आपल्याला यायला पाहिजे. तर ह्या लाईनवरती 7 इथं आपलं येत आहे थोडंसं पुढे. ओके, तर ही लाईन आपण पुढे घेणार आहोत आणि या लाईनला खाली इथे बरोबर कंबर घेरावरती या पद्धतीने मिळवणार आहोत. ओके, तर आता हा पोर्शन, इकडचा पोर्शन हा आणि वरच्या बाजूला आपण स्ट्रेट करून घेणार आहोत. जेवढं इथं अंतर आलेलं आहे तर इथं किती आलेलं आहे, पाऊण इंच आहे. तर इथे पण तेवढंच आपल्याला, जेवढं पुढं आलेलं होतं तेवढंच आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि ही लाईन स्ट्रेट करून घ्यायची. तर हे सर्व आपलं आता मायनस होणार, जे काही इथे मार्क केलेलं आहे ते सर्व मायनस होणार आहे. तर चला आपण हे आता कट करून घेऊया. तर बघा हा जो टक्स आहे तो आपण या पद्धतीने इथे मायनस करायचा आहे. इथे व्यवस्थित पकडायचं, या पद्धतीने मायनस करत आपल्याला आणायचं आहे. आता बघा हा जो नवीन आपण आर्महोल ड्रॉ केलेला आहे त्याच्यावरती हा बरोबर बसलेला आहे. पिनअप करून घेतलं आणि आता हा आपण बाहेरचा जो शेप आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. ओके, या पद्धतीने आपला हा शेप ड्रॉ झाला. आता आपल्याला हा कटोरीचा पोर्शन पण कट करून घ्यायचा आहे. तर हा जसा आलेला आहे तसाच आपल्याला कट करायचा आहे. तर बघा हा शेप आपण इथे ड्रॉ करून घेतलेला, कट केला. आता आपण आपलं हे मार्किंग कुठं आहे, इथं आहे बरोबर. तर या पॉईंटच्या पुढे 0.25 एक मार्क करायचा आहे आणि सिंपल तुम्हाला हा जो पट्टीचा दुमडलेला पोर्शन आहे तो तुम्हाला त्या पॉईंटवरती सेट करायचा आहे. ओके, या पुढच्या बाजूला इथे. तर बघा यामुळे काय होणार आहे, आपला कटोरीचा पोर्शन पण प्रॉपर होणार आहे आणि इथला राऊंड शेप आपल्याला हा व्यवस्थित मिळणार आहे. तर हे कंपल्सरी तुम्हाला या पद्धतीने करायचं आहे. 0.25 अगदी 0.25 आपल्याला या पद्धतीने मार्क करायचं आहे आणि इथे पिनअप करून घ्यायचं आहे. आता हे पिनअप केल्यानंतर इथे एक लाईन सारखा पोर्शन थोडासा बाहेर आलेला आहे, तो काय करायचा, याबरोबर व्यवस्थित कर्व देऊन घ्यायचा आणि मग कट करून घ्यायचा. ओके, तर हा इथे आपला हा असा व्यवस्थित कटोरीचा पोर्शन तयार झालेला आहे. तर आता
हा पोर्शन आपण इथे बाजूला ठेवूया आणि हे 2 पार्ट आपल्याला लागणार आहेत. फ्रंट पार्ट बरोबर आपल्याला हा पोर्शन मॅच करून बघायचा आहे. कटोरी पण आपण वाढवून बघायची आहे. त्याच्यावरती आपल्याला इथे चिकट टेप चिटकवून ठेवूया, म्हणजे ते अंतर आपलं हलणार नाही. ओके, जेवढा आहे तेवढंच राहील. तर हा आहे आपला फ्रंट पार्ट आणि हा फ्रंट पार्ट आपण हा बॅक पार्ट बरोबर इथे आपली फिटिंगची लाईन आहे, या लाईनवरती आपल्याला इथे हा अगदी किंचित खाली या लाईन बरोबर व्यवस्थित होतोय का बघून आपल्याला इथे ठेवायचं आहे आणि याच फिटिंगच्या लाईनला पुढे त्याच लाईनवरती ही लाईन मॅच करायची. यानंतर हा आपला क्रॉसपट्टीचा पोर्शनसुद्धा याच लाईनवरती मॅच होईल या पद्धतीने इथे सेट करायचं. इथे थोडंसं अंतर राहतं, ते राहिलं तरी राहू दे, त्याच्याकडे काही लक्ष नका देऊ. आता इथे जेवढी ही लाईन अशी तिरकी येते ती तुम्हाला मार्क करून घ्यायची थोड्याशा अंतरावर. ओके, या पद्धतीने मार्क करून घेतल्यानंतर हा पोर्शन आहे तो आपण बाजूला ठेवून देऊया आणि याच्यावरती पण आपण लिहून ठेवूया चेस्ट 42, वेस्ट 35 आणि हा आहे तुमचं ब्लाऊजवरचं माप किती असल्यानंतर हा कटोरी पेपर पॅटर्न तुम्हाला चालणार आहे हे पण तुम्हाला पुढे सांगणार आहे मी, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता आपल्याला यामध्ये बॅक पार्टची टोटल उंची तयार किती हवी होती, तर 15 इंच तयार हवी होती, बरोबर. तर इथे आता आपल्याला यायला किती पाहिजे, मग 16 इंच तरी यायला पाहिजे आपल्याला. तर तेवढी येते का ते बघूयात. तर पहिला शोल्डर मार्क करून घेऊया. आपल्या इथे शोल्डर 3 इंच तयार हवा आहे, तर आपण इथे मार्क करणार आहोत 1 इंच प्लस करून 4 वरती. अर्धा इंच या बाजूला शिलाईसाठी आणि अर्धा इंच या बाजूला शिलाईसाठी आपण पकडणार आहोत. यानंतर याचा सेंटर पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे. सेंटर पॉईंटपासून आपण खाली मार्क करायचं आहे. आपल्याला टोटल उंची हवी आहे 16 इंच, बरोबर. तर ही बरोबर आपल्याला 16 इंच मिळत आहे. 16 इंच आणि 1 सूत आहे, बरोबर. तर इथंपर्यंत तुम्हाला हे परफेक्ट मिळालेलं आहे. पण या मेथड वाईज आपलं येतं कसं, जेवढं इथं अंतर आलेलं आहे तेवढंच तुम्हाला इथे मार्क करायचं आहे किंवा त्याच्यामध्ये 0.25 प्लस करून इकडे मार्क करायचं आहे. ओके, पण आता समजा इथे किती आलेलं आहे, हे 0.25, तर सेम मी इथे 0.25 मार्क केलं. इथे मार्क केल्यानंतर यामध्ये प्लस 0.5 करून इथे पॉईंट येईल आपला आणि त्यानंतर मग ही जी लाईन आहे या लाईनबरोबर आपल्याला इथंपर्यंत ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. पण जर इथून आपण लाईन घेतली तर आपल्याला टोटल उंची किती मिळणार आहे, ब्लाऊज तुमचा बरोबरच येणार आहे. 15.5 आपल्याला 15.16 इंच भेटते इथंपर्यंत उंची, बरोबर. ब्लाऊज तुमचा परफेक्टच येणार आहे उंचीला, काहीच प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्हाला वाटत असेल की नाही आपल्याला पाठीमागे 16 इंच तयार उंची असायला पाहिजे, म्हणजे 15 इंच तयार असायला पाहिजे, 1 इंच तुम्ही शिलाईमध्ये घेणार आहात, वरच्या बाजूला अर्धा इंच, खालच्या बाजूला अर्धा इंच शिलाईमध्ये दाबणार असाल, तर तुम्ही या खालच्या लाईन बरोबर जायचं आहे. नसेल तर तुम्ही ह्या वरच्या लाईन बरोबर सुद्धा मार्किंग घेऊ शकता. ओके, तर मी काय करणार आहे, ही जी जेवढं इथं अंतर आलेलं आहे तेवढंच मी या बाजूला इकडे घेणार आहे आणि ही लाईन ड्रॉ करून घेणार आहे आणि या लाईनवरती मग मी फिटिंगचं मार्किंग घेणार आहे. तुम्हाला जर याच लाईन बरोबर जायचं असेल तर तुम्ही ही लाईन आहे ही सिम्पली या पॉईंटपर्यंत तुम्ही तिरकी इकडे जॉईन करू शकता. बघा, या पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमचं मार्किंग घेऊ शकता. सिम्पल, डिपेंड तुमच्यावर आहे. किंवा मग 0.25 वर येऊन हीच लाईन तुम्हाला अशी तिरकी इथंपर्यंत आली आहे तिलाच आपल्याला या बाजूला इकडे पुढं अशी घ्यायची आहे. मग ही लाईन तुमची या लाईनवरती कट होईल. ओके, तर डिपेंड तुमच्यावर आहे, तुम्हाला उंची किती घ्यायची आहे त्याच्यावेळेस तुम्ही इथे कट घेऊ शकता. आता हे झालं कमरेवरचं मार्किंग. आता आपल्याला गळा बघायचा आहे. गळा आपला आहे 10, तर वरून 10च वरती आपल्याला मार्क करायचा आहे, कारण खालच्या बाजूनी सुद्धा आपला गळा अर्धा इंच शिलाईमुळे खाली बरोबर जाणार आहे. तर किंवा पाठीमागून जर 5 तयार हवा असेल तर तुम्ही खालून 6 इंच ठेवलात तर बघा बरोबर 6 इंच ठेवलात तर खालून अर्धा इंच वरून अर्धा इंच शिलाई झाल्यानंतर हा गळा बरोबर 10 वरतीच तयार होणार आहे, कोणत्याही बाजूनी मार्किंग घेतलात तर. तर आता इथे आपलं हे गळारुंदीचं शोल्डरचं मार्किंग आहे. शोल्डरच्या मार्किंगच्या पुढे आपलं गळारुंदी बघायची किती आहे, तर इकडे राहिलेली आहे 2.5 इंच. तर 2.5 सेम आपल्याला 10 इंच जिथं आलेलं होतं तिथे मार्क करायचं आहे. इथे तुम्ही खालच्या बाजूनी अर्धा इंच पण बाहेरच्या बाजूनी मार्क करू शकता. मी इथे खालून 3 इंचांवर मार्क केलेलं आहे. जर तुम्हाला गळा खालून रुंद नको असेल तर तुम्ही जेवढं वरती आलेलं आहे तेवढंच अंतर तुम्ही इथे मार्क करून घेऊ शकता. यानंतर हा पॉईंट वरच्या पॉईंटबरोबर जोडून घ्यायचा आहे आणि इथे गळ्याचा शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर यामध्ये तुम्ही गोल, चौकोनी, डीप गोल, ब्रॉड गोल असे गळे तुम्ही इथे घेऊ शकता. तर या पद्धतीने आपलं हे मार्किंग होणार आहे.
ओके, तर हा सेंटर पॉईंटचा नॉच देऊन घेतला. यानंतर कटोरी जशी आहे तशी आपल्याला इथे एका कागदावरती दुसऱ्या ठेवून या पद्धतीने ड्रॉ करायची. या बाजूलाही थोडं अंतर हवं, या बाजूलाही आपल्याला थोडं थोडं अंतर असायला पाहिजे. तर बघा, तिथं जशी आहे तशी कटोरी मार्क करून घेतली. मार्क करून घेतल्यानंतर ही कटोरी आहे ती आपण बाजूला ठेवून देणार आहोत. वरच्या बाजूला शिलाईसाठी अर्धा इंच आपल्याला ॲड करायचं आहे आणि हुकाई पट्टीसाठी पण या बाजूला आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं आहे अंतर. आता कटोरी 3 इंचांनी टोटल वाढवायची आहे. तर या बाजूला 1.5 इंच मार्क करायचं आहे आणि या बाजूला 1.5 इंचांवरती एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि इथे आपल्याला आडवी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. पण जे अर्धा इंच बाहेर आलेलो आहोत, तर ह्या अर्ध्या इंचाची लाईन आपल्याला इथे खाली ड्रॉ करायची आहे इथंपर्यंत. आता हे अंतर मोजायचं किती आहे, तर हे आहे 5.5 आणि 1 लाईन. तर हे अंतरही 5.5 आणि 1 लाईनच यायला पाहिजे. तर तेवढं आहे आपलं हे अंतर. यानंतर हा जो कटोरीचा पोर्शन आहे तो आपल्याला इथंपर्यंत ड्रॉ करून घ्यायचा आहे शेप. तर तो ड्रॉ करून घेऊया. जर तुम्हाला हा शेप ड्रॉ करता येत नसेल तर काय करायचं आहे, जेवढा तुमचा हा शेप आहे तो पहिला बघायचा किती आहे. तर हा आलेला आहे 9.25, म्हणजे साधारण 2.1 लाईन किंवा 2.25 इंचांचे 4 भाग होतील याचे. तर 2.25 वरती एक मार्क देऊन घ्यायचं. बघा, या पद्धतीने मी 2.25 वरती एक मार्क दिला. हे 4 भाग करून घेतले. इकडून आपल्याला 1.25 इंचावर जायचं आहे पहिल्या भागापासून. ओके, इथे 1.25 इंच खालून येताना हे 1.5, हे 1.25 आणि इथे 1 इंच यायचं आहे बाहेर आणि इथे 1.25 इंच आणि इथलं पहिला आहे तो अर्ध्या इंचाचा आहे. तर या पद्धतीने हा शेप आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर हा शेप ड्रॉ करून झाल्यानंतर आता आपल्याला या लाईनचा सेंटर पॉईंट आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर इथून इथंपर्यंतचा सेंटर जिथं आला तिथे मार्क करायचा आहे आणि हा कटोरी आपण इथे ठेवून घेऊया. तर बघा, याचाही सेंटर आपला तोच आलेला आहे, बरोबर. हा पण सेंटर पॉईंट मगाशी मार्क म्हणजे काढून घेतलेला आहे, तो पण इथेच आलेला आहे. तर इथे आता आपल्याला या लाईनवरती आपल्या चेस्ट लाईनचं पॉईंट आहेत, एपेक्स लाईनचे पॉईंट आहे ते मार्क करून घेतले आणि हा सेंटर पण मार्क करून घेतला. आता या सेंटरच्या खाली आपल्याला 1.5 इंचांवरती एक मार्क करायचा आहे. तर इथे मी एक मार्क देऊन घेतला. ही जी लाईन आहे ती आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, ही लाईन ड्रॉ केल्यानंतर या लाईनचा पण आपल्याला सेंटर पॉईंट घ्यायचा आहे. आता या लाईनमधून आपल्याला खाली या 2 पॉईंट्समधून आपल्याला एक लाईन खाली घ्यायची आहे जी असणार आहे आपली. आता या पॉईंटपासूनचं पहिलं आपल्याला अंतर बघायचं आहे. इथून हे आलेलं आहे किती, 5.5. तर सेम इकडे पण तेवढंच आहे का, तर आहे 5.5. मग आपण ह्या लाईन ड्रॉ करून घ्यायच्या. जर कोणतीही लाईन कमी किंवा जास्त असेल तर ही लाईन आपली प्रॉपर आलेली नाही हे तुम्हाला लक्षात यायला हवं आणि मग त्या पद्धतीने तुम्ही त्या लाईन्समध्ये ॲडजस्टमेंट करायची आहे आणि मग ती सेंटरला बरोबर घ्यायची आहे लाईन तुम्हाला. ओके, या पद्धतीने आपण हा कटोरीचा पोर्शन ड्रॉ करून घेतला. आता ही कटोरी बरोबर आहे की नाही हे आपल्याला चेक पण करून घ्यावं लागेल, बरोबर. तर ते चेक कसं करायचं, तर या लाईनच्या इथून अर्धा इंच आहे ना, तर इथून मी एक लाईन ड्रॉ करते अर्धा इंचाची. ओके, ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे पहिली. तर त्यानंतर आपण आता इथे टक्स कितीचा घेतला होता, 1.5चा, बरोबर. तर या कोण्यातून आपल्याला या बाजूला 1.5 इंच आणि इकडे या बाजूला 1.5 इंच एक मार्क लावून घ्यायचे आणि इथे आपल्याला या लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहेत. ओके, तर ह्या लाईन्स ड्रॉ करून घेतल्यानंतर हा टक्स इकडची लाईन आपल्याला मोजायची आहे. किती आहे, 3.5. 3.5ला एक लाईन कमी आहे किंचित, तर तेवढंच अंतर इकडं पाहिजे. 3.5ला एक लाईन कमी, तर ही इथं येते आणि हे कुठे येते, 3.5ला एक लाईन कमी येते. तर हे जे एकसूत अंतर आहे ते जर तुम्ही कट केलं नाही तर हे जेव्हा जोडाल एकमेकांशी त्यावेळेला एक पार्ट कमी एक पार्ट जास्त, मग या बाजूला ते अंतर इकडे तिरकं होतं. जर तुम्ही हे पार्ट बरोबर जोडून जवळ घेतलात तर मग कटोरीचा पोर्शन कुठेतरी तिरका होऊन जातो, तो प्रॉपर बसत नाही आपल्या कटोरीला. म्हणून काय करायचं आहे, जेवढा हा भाग आहे तेवढाच हा आला पाहिजे याच्यासाठी चेक करायचं आणि जेवढा एक्स्ट्रा असेल तेवढा कट करून घ्यायचा. तर इथे मी मार्क केलेला आहे. यानंतर आपल्याला ही क्रॉस आपली साईडची पट्टी आहे ती घ्यायची आणि याच्यामध्ये आपण अर्धा इंच पुढे वाढवणार आहोत. मग ते वाढवल्यानंतर बरोबर याच लाईनवरती हा पोर्शन शिलाईचा येणार आहे, बरोबर. म्हणून काय केलं मी, इथेच हा ठेवून घेतला आणि याच लाईनवरती आपण
हा पोर्शन किती येतोय ते बघायचं. आता इकडे पण आपल्याला अर्धा इंच कटोरी साईड पार्टमध्ये वाढवायचं आहे बरोबर, खालच्या बाजूला आपली क्रॉसपट्टी जोडायसाठी, म्हणून तेवढं अर्धा इंच आपण ते याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर हे अर्धा इंच ॲड केल्यानंतर एवढं पोर्शन आपला खाली येईल. मग हा जो इकडचा पॉईंट आलेला आहे तो आणि हा इकडचा यांना जोडून आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची आहे. तर ही असणार आहे आपली फायनल लाईन कटोरीची. ओके, इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं. यानंतर आता आपल्याला आपण हा कटोरीचा पोर्शन कट करून घेऊया. तर या पद्धतीने हे आपलं अंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपला हा टक्स कट होईल आणि हे अंतर शिलाईसाठी राहणार आहे. आणि इथे आपल्याला वरच्या बाजूला इथे पण एक नॉच देऊन घ्यायचा की जेणेकरून आपला इथंपर्यंत टक्स आहे. तर या पद्धतीने जेव्हा आपण टक्स मोजून बघू त्यावेळेला इथे दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच शिलाई सोडून आपला इथे 6.5 इंचांचा कटोरीचा पोर्शन तयार झालेला आहे. तर हा आपला चेस्ट 42 आणि कटोरी आहे 6.5 इंचेस. तर हा आपला पॅटर्न रेडी झालेला आहे. आणि इथे जे आहे हे अंतर आहे हे अर्धा इंच, त्यानंतर इथलं जे अंतर असणार आहे हे 3.25 आणि इथून इथंपर्यंतचं अंतर पण आपलं 3.25 पाहिजे. ओके, हे लक्षात ठेवा 3.25 आणि हे अर्धा इंच या बाजूचं शिलाईचं 0.5. तर इथून पण हे जेव्हा आपण वरपर्यंत शिलाई घेऊ त्यावेळेला हे पण 0.5चं अंतर असणार आहे. तर या पद्धतीने आपलं हे इथे मी तुम्हाला मार्किंग देऊन ठेवते की जेणेकरून तुमच्याही लक्षात राहील की इथे आपली ही शिलाईचं मार्किंग असणार आहे. ओके, तर आता या बाजूला अजून काही तुम्हाला शिलाईसाठी अंतर याच्यामध्ये ॲड करायचं नाही आहे. कटोरी ही आपली फायनल निघलेली आहे. ओके, तर या पद्धतीने इथे तुमचं हा जेव्हा तुम्ही इथला मधला टक्स घ्याल त्यावेळेला हे अंतर तुमचं प्रॉपरच येणार आहे. तर बघा या पद्धतीने इथे आता हे अर्धा इंच तुमचं शिलाईचं येईल. इथे हे अर्धा इंच तुम्ही शिलाईचं घ्याल त्यावेळेला इथं तुमचा हा पोर्शन प्रॉपर जुळणार आहे. ओके, तर चला या पद्धतीने आपला हा 40 चेस्टचा कटोरी ब्लाऊज पेपर पॅटर्न तयार झालेला आहे. आणि जर यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नाही असं असेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा, आपण त्याच्यावरती डिटेलमध्ये चर्चा करूया. तर हे आपले 42 चेस्टसाठीचे पेपर पॅटर्न तयार झालेले आहेत. याच्यामध्ये मार्जिन कुठे कुठे ॲड करायचं आहे ते तुम्हाला सांगते. तर जिथे हे प्लस दाखवलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला या साईड पट्टीमध्ये मार्जिन ॲड करायचं आहे आणि इथे खाली पण क्रॉसपट्टी जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं आहे. आणि क्रॉसपट्टीमध्ये या वरच्या बाजूला अर्धा इंच आणि इकडे हुकाई पट्टीच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन ॲड करायचं आहे. फक्त या भागामध्येच आपल्याला मार्जिन ॲड करायचं आहे. यानंतर कटोरीमध्ये किंवा बॅक पार्टमध्ये कुठेही मार्जिन ॲड करायचं नाही. बॅक पार्टमध्ये तुम्ही जर समजा इथे बॅकला ओपन बनवणार असाल तर मात्र इथे तुम्ही पुढे अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे, कारण इकडे हुक आणि आईपट्टी लागणार आहे म्हणून. एवढाच फरक आपल्याला करायचा आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मार्जिन कुठेही ॲड करायचं नाही. आता यामध्ये तुम्हाला मी डबल कटोरी कशी काढायची ते सांगणार आहे. तर यामध्येच तुम्हाला दाखवणार होते, पण हा आपल्याला मेन आहे कटोरीचा पोर्शन, तो आपल्याला तसाच हवा आहे. त्यामुळे मी सेम याच मापाचा अजून एक पेपर पॅटर्न केलेला आहे कटोरीचा. यावरती तुम्हाला डबल कटोरी कशी घ्यायची असते ते सांगणार आहे. तर बघा हा जो आपला जेवढा आपण कटोरीचा पोर्शन घेतलेला आहे तेवढा सेमच्या सेम मी इथे ड्रॉ करून घेतलेला आहे. आणि याला आपण आता कट करून घेऊया. खालच्या बाजूने थोडंसं कट करावं लागेल आपल्याला हे. त्यानंतर हे आपल्याला शिलाईचं मार्जिन हवं आहे त्याच्यामुळे हे एवढं आपण इथे ठेवणार आहोत. तर हा पोर्शन कट करून घेतला. सेम आपण या पद्धतीने जेवढा आहे तेवढाच आपण हा कटोरीचा पोर्शन कट करून घेतलेला आहे. ओके, तर आता याच्यामध्ये आपण डबल कटोरी कशी घ्यायची ते बघणार आहोत. तर ही जी आपली लाईन आहे बरोबर हुकाई पट्टीची, त्या लाईनला ही पट्टी सरळ ठेवायची आहे. आणि हा जो आपला टक्स पॉईंट आपण घेतलेला आहे ॲपेक्स पॉईंट, त्या लाईनला इथे टच झाली पाहिजे पट्टी. इथे आपल्याला ही एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. इथे पट्टी स्ट्रेट असली पाहिजे आणि इथून आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, ही लाईन ड्रॉ करून झाल्यानंतर आता आपल्याला हा जो कर्व शेप आहे याचा आपल्याला कर्व शेप किती आहे तो बघून मोजून घ्यायचा आहे. तर इथून टेप लावायचा. या पद्धतीने आपल्याला बघायचं आहे.
हे आलेलं आहे 10.25. तर 10.25च्या अर्धे किती येतात? सेम या पद्धतीने तुम्ही टेप दुमडून घ्या आणि इथूनच या पद्धतीने जिथं येतोय तिथे तुम्हाला एक मार्क करून घ्यायचं. तर इथं हा पॉईंट आलेला आहे. तर या पॉईंटच्या खाली आपल्याला 1 इंच यायचं आहे. तुमची साईज कोणतीही असो, डबल कटोरी जर तुम्हाला ब्लाऊज बनवायचं असेल तर या कर्व शेपचा सेंटर पॉईंट काढायचा आहे. सेंटर पॉईंटच्या खाली तुम्हाला 1 इंच यायचं आहे आणि हा 1 इंचांचा जो पॉईंट आहे तो आपल्याला या एपेक्स पॉईंट आपण काढलेला आहे त्या पॉईंट बरोबर आपल्याला जोडून घ्यायचं आहे. ओके, या पद्धतीने जोडून घेतल्यानंतर आता आपल्याला हा पोर्शन कट करून घ्यायचा आहे. ओके, यानंतर इथे जो कर्व आपला म्हणजे कोणा तयार झालेला आहे तो आपल्याला नको आहे. याच्यासाठी या पट्टीचा वापर करा तुम्ही, जर तुम्हाला हाताने शेप प्रॉपर देता येत नसेल तर. आणि हा जो खाली थोडासा आपला या पद्धतीने कोणा आलेला आहे तो आपल्याला इथे असा राऊंड शेपमध्ये करून घ्यायचा आहे. सिंपलमध्ये झालं. आणि आता इकडचा जो हा पोर्शन आहे तो आपल्याला इथे आता टक्स नाही घ्यायचा आपल्याला, इथेच या बाजूला आपला इथे हा जॉईन येणार आहे. त्यामुळे इथे आपल्याला हे काय करायचं आहे, इथे कट मारायचं इथेपर्यंत, वरपर्यंत नाही, वरती थोडंसं ठेवायचं आहे अंतर. आणि हा आपल्याला बरोबर या लाईनवरती म्हणजे ही जी खालची लाईन आहे या लाईनवरती आपल्याला हा इथे ठेवून घ्यायचा. आणि तुम्ही इथे पिनअप करून ठेवू शकता किंवा इथे तुम्ही चिकट टेपनी खालीवर प्रॉपर चिटकवून ठेवू शकता. तर मी इथे या पद्धतीने पिन्स करून ठेवणार आहे. आणि आता हे थोडंसं खालीवर असेल तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचे. ओके, या पद्धतीने आपला डबल कटोरीचा हा पोर्शन तयार होईल. आणि आता यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन या आणि या भागाला जिथे आपण हे दोन्ही एकमेकांना जोडणार आहोत या ठिकाणी आपल्याला ॲड करायचं आहे. बाकी कटोरीच्या दुसऱ्या कोणत्याही भागामध्ये आपल्याला मार्जिन ॲड करायचं नाही आहे. या आणि या भागालाच फक्त आपल्याला मार्जिन ॲड करायचं आहे. तर या पद्धतीने डबल कटोरी काढणं खूप सिंपल आहे. तुम्हाला जर डबल कटोरीमध्ये हा ब्लाऊज बनवायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही डबल कटोरी काढून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपलं हे कटोरीचा आणि डबल कटोरीचे पेपर पॅटर्न्स तयार झालेले आहेत. तुम्हाला हे पेपर पॅटर्न्स कसे वाटले हे मला कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर जरूर करा. आणि त्याचबरोबर जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते जरूर प्रेस करा. तर भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची.